सोलापुरातील गोंधळी वस्ती समोरील टॉवेल गोडाऊनला भीषण आग, लाखोंचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी टळली आहे। 256 गाळा ते SS आयकॉन मार्गावरील गोंधळी वस्ती समोर असलेल्या बटगिरी टॉवेल गोडाऊनला रविवारी अचानक भीषण आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। गोडाऊनमध्ये तयार टॉवेलचा मोठा साठा असल्यानं आगीनं काही वेळातच रौद्ररूप धारण केलं। प्राथमिक माहितीनुसार विद्युत प्रवाहातील कमी जास्त दाबामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज गोडाऊनचे मालक बटगिरी यांनी व्यक्त केला। आगीची माहिती मिळताच सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 4 बंबांनी घटनास्थळी धाव घेतली। जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। या आगीत गोडाऊनमधील तयार टॉवेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज मालकांनी व्यक्त केला। बडगिरी टेक्सटाईलमध्ये माझा स्वतःचा कारखाना आहे। काही माझ्या मते 2-4 वेळा लाईट चालू पण झालेला आहे, त्यामुळे शॉर्ट सर्किट झाला असं मला शक्यता वाटते। आणि आज कारखाना सुट्टी असल्याकारणे एक बाई होती, तिनं सुखरूप बाहेर आलेली आहे। बाकी काही जीवितहानी काही झालेलं नाही आहे। वित्त आणि अंदाजे माझे 3 ते 4 लाख रुपयाचा वर माल होता, तेवढं झालेलं आहे। कुठलं कारखाना आहे ते? टॉवेलचा कारखाना आहे। शिलाईचं काय काय? वरती ते आता जो आग लागलेला आहे तो शिलाई खाता आहे, त्या तिथं आग लागलेला आहे। आज शिलाईबाई पण आलेली नव्हती, मग त्यामुळे ते आणायचं झालेलं आहे। सुदैवानं घटनेच्या दिवशी कारखान्यातील बहुतांश कामगारांना सुट्टी असल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। त्यावेळी उपस्थित असलेल्या एका महिला कामगारानं प्रसंगावधान राखत तातडीनं बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आगीची घटना समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी सहकारी पुरुषोत्तम भिसे यांना तातडीनं घटनास्थळी पाठवलं। त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना आवश्यक सहकार्य करत मदतीचा हात पुढे केला। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। आगीचं नेमकं कारण आणि झालेल्या नुकसानीबाबत पुढील तपास सुरू आहे।